क्या आप चिंतित हैं गर्भधारण में हो रहे विलंब से? क्या आप भी परेशान हैं वंध्यत्व जैसे जटिल समस्याओं से? क्या आप जूझ रही है स्त्री रोग से? कई बार महिलाओं को कुछ ऐसी स्वास्थ्य संबंधी समस्याओं का सामना करना पड़ता है जिनके बारे में वे खुलकर बात करने में हिचकिचाती हैं। उन महिलाओं की सभी स्वास्थ्य समस्याओं और चिंताओं को समझने के लिए वरुण शहर में है कोल्हटकर गायनेकेयर हॉस्पिटल, जहां है अनुभवी और संवेदनशील स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर प्रियाली चतुर्वेदी कोल्हटकर एवं डॉक्टर चेतन कोल्हटकर, जो माहिर हैं महिलाओं की सभी स्वास्थ्य समस्याओं के निदान और उपचार में। चाहे वो नियमित जांच हो, गर्भावस्था से जुड़ी सलाह हो, माहवारी की समस्याएं हो या कोई और स्त्री रोग संबंधी चिंता, तो आज ही संपर्क करें कोल्हटकर गायनेकेयर हॉस्पिटल, NTR स्कूल रोड, जायंट्स चौक, वरुड, जिला अमरावती, या कॉल करें 7499121445 पर। महिलाओं से जुड़ी सभी समस्याओं के लिए देखें डॉक्टर कोल्हटकर से खास मुलाकात। मी डॉक्टर चेतन कोल्हटकर, ऑब्स्टेट्रिशियन एंड गायनेकोलॉजिस्ट, इन्फर्टिलिटी एंड लैप्रोस्कोपिक सर्जन। डॉक्टर प्रियाली चतुर्वेदी कोल्हटकर, ऑब्स्टेट्रिशियन एंड गायनेकोलॉजिस्ट, इन्फर्टिलिटी लॅप्रोस्कोपिक स्पेशलिस्ट। महिलांना होणाऱ्या वंध्यत्वाच्या आजाराबद्दल तुमचं डॉक्टर म्हणून काय मत आहे आणि या आजारापासून सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? वंध्यत्वाचं कारण म्हणजे नेमकं हा जो दैनंदिन जो स्ट्रेस आहे, जो कामाचा स्ट्रेस आहे, त्यानंतर बाकी जो जनरल स्ट्रेस जो आहे तो पब्लिकचा खूप जास्त वाढलेला आहे। त्यामध्ये वंध्यत्वामध्ये दोन प्रकार असतात, एक फिमेल इन्फर्टिलिटी, एक मेल इन्फर्टिलिटी। तर फिमेल इन्फर्टिलिटी म्हणजे स्ट्रेस रिलेटेड, त्यानंतर इन्फेक्शन्स रिलेटेड, लेट मॅरेजेस होते हैं जैसे आजकल, वो भी एक मेन कारण है। त्यामध्ये मोस्टली तर 40% पेशंट्समध्ये ज्या ट्यूब्स आहे, ज्या लेडीजच्या, त्या ट्यूब ब्लॉक असतात। त्या ट्यूब ब्लॉकमध्ये काय होते की त्यामध्ये त्यांचे जे फुटलेले अंडे आहेत ते आतमध्येच येत नाही ट्यूब ब्लॉक असल्यामुळे। आणि त्याला मोस्टली कारण आहे की हायजीनचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे PID म्हणून एक इन्फेक्शियस डिसीज होते आणि त्या ट्यूब ब्लॉक होतात। तर मोस्टली ते एक कारण आहे। त्यानंतर दैनंदिन स्ट्रेस आहे, PCOD फार प्रमाणात वाढला आहे। म्हणजे इंडियामध्ये 25% लेडीजमध्ये PCOD हा प्रॉब्लेम आहे। PCODमध्ये काय असते की पिरियड्स लेट येतात आणि त्यांचे जे एग्ज आहेत ते वेळेवर फुटत नाही किंवा कोणाकोणाचे बनत पण नाही, फुटत पण नाही। त्यामुळे अंडे त्यांच्याकडून फुटले नाही तर कितीही रिलेशन्स ठेवले की तर स्पर्म जातात आणि त्यांना अंडे मिळत नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही। आणि PCODला मोस्ट ऑफ द कारण आहे की फॉल्टी फूड हॅबिट्स जे आहे, जे जंक फूड खूप जास्त वाढलं आहे इंडियामध्ये, जे स्ट्रीट फूड, जंक फूड, त्यामुळे आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, मोबाईल आणि सगळ्या सुविधांमुळे एक्सरसाइजचा खूप लॅक झालेला आहे। आणि त्यामुळे जे मुली असतात, ज्या यंग मुली पण असतात, त्यांचं वेट खूप जास्त असते, त्यांच्या हाईटनुसार जे वेट खूप जास्त आहे, त्यामुळे PCODचं प्रमाण फार वाढलं आहे। आणि आता जसं ऑर्गॅनिक फूडची फार कमी आहे इंडियामध्ये, आणि ते ऑर्गॅनिक फूडच्या कमीमुळं जे आता जे सगळं आर्टिफिशियल फूड्स जे आहे, जे जास्तीत जास्त फवारे मारल्या जातात म्हणजे फूडवर हे करण्यासाठी, तर त्यामुळे खूप फूड जे ओरिजिनल फूड, ऑर्गॅनिक फूड आता फार कमी येत आहे। त्यामुळे आपल्याला इन्फर्टिलिटीचा हा धोका हा फार वाढलेला है। महिला या पुरुष में वंध्यत्व से ग्रसित कौन है, इसका पता कैसे लगाएं और इसकी इलाज की शुरुआत कब से की जा सकती है, क्या कहना चाहेंगे? मोस्टली तो जैसे शादी के बाद 1 साल तक यदि प्रेगनेंसी नहीं रुक रही है तो फिर उनको ट्रीटमेंट लेना चाहिए। ऐसा नहीं कि कोई ट्रीटमेंट में डिले कर रहे हैं। और जैसे कि फूड हैबिट सुधारने चाहिए, जैसे जंक फूड वगैरह हो गए उसको थोड़ा अवॉइड करना चाहिए, हेल्दी डाइट लेना चाहिए, प्रॉपर एक लाइफस्टाइल मॉडिफिकेशन करना चाहिए, जैसे प्रॉपर एक्सरसाइज को अपने डाइट उसमें रूटीन में इंक्लूड करना चाहिए, योगा वगैरह करना चाहिए। वंध्यत्व हा एक शारीरिक आजार आहे, तरी पण आज मांत्रिकांची मदत घेतली जाते, पूजापाठ केली जाते, यावर डॉक्टर म्हणून तुमचे काय मत आहे? नाही, ते तर ऑब्वियसली ते तर वेस्ट ऑफ टाईम आहे। कारण की इन्फर्टिलिटी असं आहे की कधी कधी जो म्हणजे जे गॉड आहे, समजा काही केसेसमध्ये की ज्यांना IVFची गरज असतात, नितांत गरज असते की त्यांचे एग्स बनतच नाही, त्यांचे हजबंडचे शुक्राणू फारच कमी असतात, पण कधी कधी एक चमत्कार म्हणतो आपण, ते नॅचरली कन्सीव्ह होऊन जातात कधी कधी, किंवा कधी कधी असे पेशंट्स असतात की फर्स्ट IVF नंतर पण नॅचरली कन्सीव्ह होतात।
तर तो जो चमत्कार आहे कधी कधी बाहेरच्या त्यांच्या बुवाबाजीमुळं त्यांना मिळून जाते आणि त्या व्यक्तीचं नाव खूप फेमस होते आणि मग तिथे दूरदूरून लोक जातात आणि मग ते त्याची ट्रीटमेंट घेतात. पण ते कम्प्लिटली चुकीचं आहे, त्यामध्ये काहीच सत्य नाही आहे. ते फक्त चमत्कार एखाद्या पेशंटचा जसं आपण म्हणतो आपण की कधी होऊन जाते तशा टाईप आहे, बाकी त्यामध्ये कोणतंच हे नहीं. IVF प्रणाली कितनी कारगर है, इसके बारे में एज अ डॉक्टर आप क्या कहना चाहेंगे? इन विट्रो फर्टिलाइजेशन में मेनली जब भी अपन नेचुरल साइकिल मतलब जब कर लेते हैं और IVI कर लेते हैं, इनके बाद आता है IVF. तो जब मतलब अपन ने नेचुरली पूरा ट्राई कर लिया है उसके बाद अपन IVF की तरफ शिफ्ट होते हैं, क्योंकि उसमें जैसे चार्जेस वगैरह ज़्यादा होते हैं तो बहुत सारे पेशेंट अफोर्ड भी नहीं कर पाते हैं. उसमें क्या करते हैं कि पहले जैसे एग लेते हैं पेशेंट का, फिर उसको लैब में अपन जो प्रोसीजर होती है उसके थ्रू बनाते हैं टेस्ट ट्यूब बेबी, और फिर उसमें पेशेंट में इम्प्लांट करते हैं, ट्रांसफर करते हैं. एखाद्या पेशंटला IVFची गरज आहे असं तुम्ही केव्हा सजेस्ट करता आणि केव्हा IVFचं ट्रीटमेंट पेशंटनी सुरू करायला पाहिजे? IVFच्या बाबतीत हे सांगू इच्छितो, कारण की पहिले तर आपण म्हणजे जसं 1 वर्ष लग्नाला झालं त्यानंतर आपल्याला इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. त्यामध्ये जर काही मेजर प्रॉब्लेम आहे, समजा फिमेलमध्ये मेजर प्रॉब्लेम असतात, ट्यूब ब्लॉक असतात त्यांचे, त्यानंतर त्यांचे अंडे PCOD हा खूप मेजर प्रॉब्लेम असतात. तर काहींमध्ये हे शुक्राणूचा, जसं हजबंडच्या शुक्राणूची कमतरता, तर हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करून इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. 5 म्हणजे 2 ते 3 वर्ष तरी मिनिमम ट्रीटमेंट चालायला पाहिजे. त्यामध्ये कधी कधी पहिल्या 2 महिन्यामध्येच रिझल्ट मिळते, कधी हे समजा तर वेळ लागतो त्या ट्रीटमेंटला. जर समजा 2 ते 3 वर्षामध्ये जर कन्सिव्ह झाली नाही पेशंट, तर मग डायरेक्ट जम्प टू IVF. म्हणजे त्या 2-3 वर्षामध्ये तुमच्या IVI सायकल पण झाल्या पाहिजे. तर याचा प्रोटोकॉल असा आहे की तुमच्या 3 नॅचरल सायकल झाल्या पाहिजे आणि 3 IVI सायकल झाल्या पाहिजे. तर त्या 3 नॅचरल सायकल 3 IVI सायकल जर फेल होत असेल तर आपण IVFकडे वळायला पाहिजे. तर IVFमध्ये हे असं आहे की IVFमध्ये सगळ्या या सायकल फेल झाल्यानंतर नेक्स्ट जो आपण जम्प करायला पाहिजे IVF, तर IVF बेस्ट आहे. IVFचे जे सक्सेस रेट्स आहे हे ऑल ओव्हर वर्ल्ड जर पकडले तर 40% सक्सेस रेट. म्हणजे 100 कपलनी जर IVF केलं तर त्यामधले फक्त 40 कपल्सच कन्सिव्ह होतात. म्हणजे असं नाही, कारण की लोकांचं असं आहे की IVF केलं तर मला 100% रिझल्ट मिळायला पाहिजे, मी IVF करत आहे, मी माझे 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करत आहे तर मला 100%. पण तसं नाही आहे. IVFमध्ये 100 कपलनी जर IVF केलं तर त्यामध्ये 40च पेशंट प्रेग्नंट होतात, 60ला रिझल्ट मिळत नाही. पण आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करून आपण IVFकडे जायला पाहिजे. समजा IVF संदर्भात नागरिकांमध्ये खूप गैरसमज आहे. IVF करताना काही चेंजेस तर होईल नाही ना, असंही त्यांची समज असते. त्यावर एक मागे पिक्चरही येऊन गेली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, असं कधीच होत नाही, असं कुठेच होत नाही. कितीही जरी सेंटर, कितीही जरी कमर्शियल सेंटर असलं तरी पण अशा गोष्टी कुठेच होत नाही. ह्या ते मूवीज आहे, मूवी बनवावं लागते म्हणून आपलं ते करतात, असं कुठेच होत नाही. चाहिए रहता है इसलिए मूवी बनाते हैं, लेकिन कितना भी छोटा सेंटर भी हो तो भी वहाँ पे ये सब चीज़ें होती नहीं है, बिल्कुल भी नहीं होता है. उन्हीं का बच्चा होता है, IVF करते तो उन्हीं का बच्चा होता है. पूरे रेगुलेशन गाइडलाइन सारे हैं प्रॉपर, सारे डॉक्टर्स वो सारे फॉलो करते हैं और कभी भी ऐसा नहीं होता, एक्सचेंज नहीं होता है. पूर्णपणे सुरक्षित आहे. IVF पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामध्ये फक्त इंजेक्शन्स घ्यावं लागते, तो तेवढा त्रास होते. पण जर समजा काही गोष्टी म्हणजे नॅचरल सायकल किंवा IVF नाही होत असेल तर तुम्ही डायरेक्टली जम्प करायला पाहिजे IVFवर, आणि ते बेस्ट आहे. आणि त्यांनी जो स्ट्रेस आहे, जो दैनंदिन स्ट्रेस आहे की मला मूल राहत नाही आहे, जो फॅमिली टेन्शन आहे, फॅमिलीचा जो प्रेशर आहे ते पूर्ण कमी होऊन जाते आणि आपला स्वतःचा स्ट्रेस कमी होऊन जाते. त्यामुळे जर अफोर्डेबिलिटी असेल तर IVFकडे जाण्यात सगळ्यात बेस्ट निर्णय आहे. आणि ते स्वतःचंच बाळ असते. हां, कुठे कोणत्या कंडिशन्समध्ये लेडीजचे अंडे जे आहे ते बनतच नाही, म्हणजे एकदम पूर्ण तिच्या एज रिलेटेड, म्हणजे तिचं एज जर 40च्या वर असणार तर लेडीचे अंडे बनत नाही. तर त्या कंडिशनमध्ये ते हॉस्पिटल त्यांना एक्सप्लेन करतात की तुमचे अंडे बनणार नाही, तुम्हाला डोनर एक घ्यावं लागेल. म्हणजे दुसऱ्या लेडीजचे अंडे घेऊन त्यांच्या हजबंडच्या स्पर्मनी ते फर्टिलाइज करून मग आपल्याला ते ट्रान्सफर करावं लागेल. तर ते पूर्ण एक्सप्लेन करतात. ते जर कपल जर रेडी असणार तरच ते एग्स डोनर घेतात. त्याच कंडिशनमध्ये ते दुसऱ्या लेडीजचं बाळ असणार, पण ते पूर्ण एक्सप्लेन करतात. ते रेडी असेल, त्यांची कंसेंट असेल तरच त्या कंसेंट के थ्रू वो सब चीजें जाती हैं. मतलब ऐसा नहीं है कि पेशेंट को पता नहीं है और अपन किसी दूसरे का यूज कर रहे हैं. पेशेंट को सब पता रहता है, उनको इन्फॉर्म किया जाता है और उनकी मर्जी के अकॉर्डिंग उनका कंसेंट लेके ही चीजें होती हैं. सेरेसी मदर भी एक प्रणाली है, वो किस तरह की प्रणाली क्या है?
ओके, सरोगसी हे म्हणजे आता थोडं गव्हर्नमेंट रूल्स खूप स्ट्रिक्ट झाले आहे त्या बाबतीत. मागे सरोगेट मदर, कारण की सरोगेट मदर ही अशी मदर असते की जिला 2 मुलं झालेलं असते आणि तिचं एज 35च्या कमी असतं ते तिचं एज, आणि 2 मुलं झालेले असते, आणि पण ती कन्सेंट देते की मी सरोगेट करणार, माझ्या पोटामध्ये माझं बाळ वाढवणार, आणि त्या कन्सेंटचे मग तिला ते चार्जेस पे करतात समजा. पण मागे खूप याचा काळाबाजारी चालला होता मार्केटमध्ये की त्या सरोगेट मदरला कंटिन्यू एकाच मदरला 2 चाइल्ड, 3 चाइल्ड, 4 चाइल्ड असे करून थोडंसं, तर त्यामुळे काही सरोगेट 1-2 सरोगेट मदरची डेथ झाली त्यामध्ये. त्यामुळे हा कायदा फार स्ट्रिक्ट केलेला आहे गव्हर्नमेंटनी. आणि आता थोडं सरोगेट मदरमध्ये काय असते की जेव्हा लेडीजचे जे गर्भाशय आहे ते प्रॉपर नसते बाळ वाढवण्यासाठी, त्या केसेसमध्ये आपल्याला सरोगेट मदर करावं लागते, कारण की गर्भाशयामध्ये बाळच वाढणार नसते. त्यामुळे तिचे एग्स घेतात, ते पण तिचंच बाळ असते, एग्स तिचे घेतात, हजबंडचे स्पर्म घेतात आणि ते बाळ त्या दुसऱ्या लेडीजच्या गर्भाशयात वाढवतात, आणि मग बायोलॉजिकली मदर तीच असते, फक्त वाढवणारी मदर जी आहे ती सरोगेट मदर असते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने गॅरंटी देऊन विकल्या जाणाऱ्या प्रेग्नेन्सीच्या औषधाबद्दल किंवा इतरही औषधाबद्दल ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, ते खूप घातक ठरवू शकतात, कारण की ऑनलाईनमध्ये, कारण की प्रत्येक ड्रगचा म्हणजे प्रत्येक डॉक्टर त्या फील्डचे डॉक्टर, जसं आम्ही गायनेकोलॉजिस्ट आहे, इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे, तर आम्हाला त्याचा ड्रगचा आम्ही कमीत कमी 4 ते 5 वर्ष अभ्यास केलेला आहे, त्या ड्रगबद्दल आम्हाला माहिती आहे त्याला, तर आम्हीच ते ड्रग प्रिस्क्राईब करू शकतो. आणि ज्याला नॉलेज आहे त्याच व्यक्तीपासून ते ड्रग्स घ्यायला पाहिजे. आणि जे ऑनलाईन म्हणतात की हे ड्रग्स चांगले आणि प्रेग्नन्सी राहते, त्या याच्यामध्ये जायला नको, आणि त्याचा खूप मोठा दुष्परिणाम बॉडीवर होऊ शकते. त्यामुळे प्रॉपर जे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे त्यांच्या सल्ल्यानेच औषध घ्यायला पाहिजे. कोल्लटकर अस्पताल में आने वाले पेशेंट का किस तरीके से उपचार किया जाता है? मेनली जैसे रिलेशन साइकिल वगैरह हम लोग करते हैं. जो भी इनफर्टिलिटी के पेशेंट जैसे आते हैं तो प्रॉपर उनकी इन्वेस्टिगेशन करते हैं पहले, फिर जहाँ प्रॉब्लम है उसके हिसाब से उसको ट्रीटमेंट देते हैं. जैसे ट्यूब ब्लॉक है तो अपन हिस्ट्रोस्कोपी करते हैं, उसका ट्यूब ओपन्स करते हैं. और जैसे PCOD है तो PCOD ड्रिलिंग करते हैं लेप्रोस्कोपी के द्वारा. ये सारे ट्रीटमेंट जैसे जो भी जहाँ पे प्रॉब्लम है, यदि स्पर्म काउंट कम है तो उसके लिए ट्रीटमेंट चालू करते हैं. और जैसे ओवरी है उसकी क्वालिटी और सब इम्प्रूव करने के लिए मेडिसिन चालू करते हैं, और फिर उसके बाद साइकिल्स चालू करते हैं. कोल्लटकर अस्पताल में कौन कौन सी ॲडव्हान्स सुविधाएं उपलब्ध है? आमच्या हॉस्पिटलची स्पेशालिटी ही असं सांगू इच्छितो मी की आमच्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड्स जे आहे ते सगळे डक्टिंग आणि जनरल वॉर्ड जे आहे ते डक्टिंगनी सुविधायुक्त आहे. आणि ज्या स्पेशल रूम्स आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये, त्या काही स्पेशल रूम्स जे आहे त्या AC रूम्स आहे, काही डक्टिंग रूम्स आहे. रूम स्पेसियस आहे, प्रत्येक रूममध्ये सोफा अवेलेबल आहे. त्यानंतर गीझर हे प्रत्येक बाथरूममध्ये लागलेलं आहे, त्यामुळे गरम पाण्याची सुविधा हे आहे. त्यानंतर माझ्या हॉस्पिटलमध्ये डिलक्स आणि सुपर डिलक्स रूम आहे. तर डिलक्स रूममध्ये सोफा, त्यानंतर फ्रीज, त्यानंतर मायक्रोवेव्ह ओव्हन या गोष्टी अवेलेबल आहेत. सुपर डिलक्समध्ये थोड्या 2 सेक्शन केलेले आहे. त्यामध्ये एका सेक्शनमध्ये सोफा आणि नेक्स्ट सेक्शनमध्ये पेशंट ॲडमिट राहतो, त्यामध्ये पण सोफा, त्यानंतर फ्रीज, मायक्रोवेव्ह ओव्हन अवेलेबल आहे. त्यानंतर इंडक्शन चुला अवेलेबल आहे. त्यामध्ये ग्लासेस, कप्स, हे सगळ्या सुविधा जसं हॉटेल्समध्ये असतात त्या सुविधा सगळ्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहे. आणि पेशंटला वर जाण्यासाठी लिफ्ट पण आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. तर आणि पेशंटला त्यानंतर OT जी आहे ती फार स्पेशियस आहे आमची. आणि त्यानंतर रिकव्हरी रूम आहे, लेबर वॉर्ड आहे, ऑटोक्लेव्ह रूम, तर या प्रत्येक गोष्टी हे आहे. आणि डे केअर रूम पण आम्ही अवेलेबल केलेली आहे. तर डे केअर रूममध्ये पण डक्टिंगची सुविधा आहे. तर पेशंटला कोणताच त्रास होणार नाही ही आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि डे केअर रूममध्ये जे पेशंट सलाईन लावायला येतात किंवा उलट्यांचा त्रास असतो किंवा ज्यांना रक्तवाढीचे इंजेक्शन्स लावावं लागते त्याची सुविधा आम्ही त्या डे केअर रूममध्ये केलेली आहे. या कोल्हापूर हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या डिलिव्हरीज होतात, समजा नॉर्मल, सिझेरियन सेक्शन, आणि त्यामध्ये सगळ्या हाय रिस्क डिलिव्हरीज, त्यामध्ये जसं मदरला डायबिटीज आहे,
मदरला BP आहे याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये, किंवा मदरला आकडी आली आणि ती 9वा महिना चालू असताना आकडी आली, आणि प्रत्येक प्रकारची तिच्या रक्ताच्या कोणत्या बिमारी, हिमोग्लोबिन कमी आहे, सडन ब्लिडिंग चालू झालं, तर या सगळ्या प्रकारच्या डिलिव्हरीज आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात. हाय रिस्क, नॉर्मल, सगळ्या सिझेरियन सेक्शन. त्यानंतर कोल्हटकर हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपीची प्रत्येक ऑपरेशन जे आहे कोल्हटकर हॉस्पिटलमध्ये हे लॅप्रोस्कोपीद्वारे दुर्बिणीद्वारे केल्या जाते. व म्हणजे मागच्या 4 ते 5 वर्षापासून कोल्हटकर हॉस्पिटलमध्ये ओपन ऑपरेशन्स हे केलं, म्हणजे पेशंटला कन्व्हिन्स करून ते लॅप्रोस्कोपी ऑपरेशन केलं जाते. कारण की लॅप्रोस्कोपी ऑपरेशनमध्ये पेशंटला एका दिवसामध्ये सुट्टी होते. आज ऑपरेशन केलं, दुसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो, पेशंटला त्रास काहीच होत नाही, कारण की ते एका टाक्याचं ऑपरेशन, एक टाक्यामधून चं ऑपरेशन असते. तर त्यामुळे सगळे लॅप्रोस्कोपिक सर्जरीज होतात, जसं गर्भाशय दुर्बिणीने काढणे किंवा वंधत्वाचे जे ऑपरेशन्स आहे सगळे, एंडोमेट्रिओसिसचे ऑपरेशन्स आहे आणि ओव्हरियन सिस्टचे ऑपरेशन्स आहेत. तर ते प्रत्येक ऑपरेशन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपीने होते. चॅनलच्या माध्यमातून जाती स्तरावर आपल्याला लोक बघत आहेत, त्यांना वंधत्व समस्या कोणतीही परामर्श घ्यायचं असेल किंवा कोल्हापूर हॉस्पिटल घ्यायचे असेल तर कशा प्रकारे संपर्क केला जाऊ शकतो? कोणताही वंधत्व जर पेशंट असं इन्फर्टिलिटी पेशंट असला किंवा ज्याला गर्भाशयाचे ब्लिडिंगचे त्रास आहे, पिरियडचा त्रास आहे, किंवा कोणी हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे जे नागपूरला किंवा मोठ्या हायर सेंटरला रेफर होतात, तर त्यांनी सरळ मला डायरेक्ट एकतर हॉस्पिटलचा नंबर आहे फाईलवर किंवा गुगलवर पण नंबर अवेलेबल आहे आपला. आणि गुगल आपलं कोल्हटकर पेज काढलं किंवा इंस्टाग्रामचं जर पेज काढलं तर आपलं त्यावर नंबर अवेलेबल आहे, त्यावर अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि जर त्यांना डायरेक्ट माझ्यासोबत बोलायचं असेल तर त्या काउंटरला सिस्टरला माझा नंबर मागून माझ्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हां, माझा हॉस्पिटलचा नंबर आहे 7499121445. हा हॉस्पिटलचा नंबर आहे आणि माझा पर्सनल नंबर आहे 8080447101. ठीक आहे. ॲड्रेस आहे NTR स्कूल रोड, जायंट्स चौक, वरुड, डिस्ट्रिक्ट अमरावती. आपण वंधत्व समस्या या बाबतीत आम्हाला माहिती दिली आणि संदर्भात माहिती दिली याबद्दल आपण ओके, थँक्यू.